अगं झाला का डबा? आले झाला का डब्बा? पैसा पाणी नाही कमवायचा काय नाही काय हो तुमचं 10 वेळा प्रमोशन होणार होतं ते पण नाही झालं आणि तुमचा पगार रे एखादी चिमणी तरी बरी हाकती असा तर पगार आहे तुमचा. आता हागण्याचा आणि पगाराचा काय संबंध? काय संबंध? किती मोठ्या मोठ्या बाता मारल्या होत्या मला लग्नाच्या आधी. काय तर म्हणे तुला 3BHK मध्ये ठेवतो. किती स्वप्न बघितले होते मी की म्हणलं होतं स्वयंपाकाला एक बाई ठेवल धुणं भांड्याला एक बाई ठेवल इथं मलाच कामवाली म्हणून ठेवली. हे तुमच्या गोवान्या बिन्या शिगा बाई कोणाला लाज पण वाटते घरात यायचं म्हणलं तर शी. अगं आता होईल ना आज ना उद्या पगार वाढ माझी मग करू की आपण. 3 वर्ष झालं मी हेच ऐकते. आज होईल उद्या होईल परवा होईल कधी होतंय हो तुमचं? आता काय माहिती का घरात तू माझी बायको आहे पण तिकडं माझी साहेब बायको नाही ना माझी. साहेब बायको नाही मग करा तिला बायको. मला काय सांगताय तुम्हाला पैसा कमवायचं कळत नाही. अहो तुम्ही मला कसं राणी सारखी ठेवली पाहिजे. ती बघा शांता तिचा नवरा बघा कसा ठेवतो तिला आणि तुम्ही बघा. आता मी बी ठेवली असती पण तिचा नवरा तयार झाला पाहिजे ना त्याला. अगं म्हणजे मी त्या शांताचं बोलते. शांताला बघा तिचा नवरा कसा ठेवतो आणि तुम्ही बघा. आता तिचा नवरा काय करतो तुला माहिती आहे का? हा 2 नंबरचा धंदा करतो. करू द्या की तुम्ही 3 नंबरचा करा. अगं असं कसं करते तू? आपण शेवटी इमानदार आहे कष्ट करून जगतोय हेच आपल्यासाठी मोठी गोष्ट. तुमच्या पुरता ठेवा मला पैसे आणून द्या. आता पैसे आणून दे काय ग सारखं? आता मी पण एवढी काटकसर करतोय ना चालत कामाला जातोय मी आणि तुला सांगतो तिकडे सुद्धा मला आहे ना आमच्या कंपनीमध्ये जेवण मागे म्हणून घरनं डबा घेऊन जातोय मी. अजून काय काय करायचं ग? घरनं मी तेवढ्यासाठी चाललेली आहे तुम्ही मला करून उठ आणि डबा करा आणि देत मला 3 टाइम खायला. लाज वाटते का तुम्हाला? थोडं तरी विचार करायचा. काय माहितीये का माझ्या आई बापाने मला माझ्या घरी किती सोन्यावानी ठेवली आणि इथं शिग बाया. शिगाबाया म्हणजे काय सारखं शिगाबाया असं नको करू तू. आता आहे ना मला 4-5 दिवस सुट्टी आपण जाऊ फिरायला मग कुठे. फिरायला नाही मला पैसे आणून द्या. आता पैसे काय सारखं कुठून आणून द्यायचे पैसे तुला? आता इथे काय झाड लावलं का मी पैशाचं? तिकडं झाड लावा नाहीतर घोड लावा पण मला इथं पैसे आणून द्या. पैसे आणून द्या सारखं. आता कुठून आणू पैसे? एक काम कर मलाच विक कुठं तरी आणि आण पैसे. अहो तुम्हाला विका तुम्हीच नाहीतर घाण ठेवा स्वतःला पण मला पैसे आणून द्या. आईले अवघड झालंय आता. अगं म्हणजे तुला पैशाची किंमत आहे का नवऱ्याची किंमत आहे? थोडं तरी माझ्याकडे बघ. मला एवढंच कळतंय मला फक्त पैशाची किंमत आहे. पैसा आहे तर दुनिया आहे नाहीतर काय. अवघड झालंय बाबा. आईला तुला खरंच तुझं लग्न आहे ना नवऱ्याबरोबर नाही पैशाबरोबरच लावून द्यायला पाहिजे होतं. हा ना हेच चुकलं माझं. किती मला भारी भारी स्थळ आले होते. इंजिनियर म्हणू नका डॉक्टर म्हणू नका वकील म्हणू नका आणि मी पडले ह्यांच्या गळ्यात. हा त्याच्या बापाकडे होता का फाट्या द्यायला? पैसे नव्हते म्हणून तर माझ्या बरोबर लग्न केलं तुम्ही. ती लोक हुंडा मागत होती. असला हुंडा मागणाऱ्यांपेक्षा आमच्यासारखे गरीब परवडले ना. काय नाही बाई जरी भेटली ना तरी लोक पैसा देऊन सगळं होतंय कळलं का? तुम्ही लागले मला सांगायला. हाय का तुम्हाला तरी तुमच्याकडे काय हो? लागले मला तोंड वर करून बोलायला पैसा आणि घर आणि पैसा आणि घर. आईला मलाच कळा ना नुसता पैसा करते मला इका म्हणती. अरे मी माणूस आहे का बोकाडे? इका जातो दे नको मला डबा तुझा. डब्बा बिबा काही मिळत नसते. पैसा पाणी आणून द्यायचं नाव नाही. दुसऱ्यांच्या बायका बघा किती चांगल्या आहेत आणि हे बघा माणूस तसलं. पैसा नाही काय नाही असं कसं पदरी माझ्या डोक्यात जातंय ना इतकं. माझ्याच पदरात पडायचं होतं काय ह्याला? कुठनं आणायचा पैसा? चांगला एखादा पैशावाला नवरा केला असता तर बरं झालं असतं. माझंच नशीब फुटतं. अरे सचिन तू एवढा उशिरा का चाललाय? एवढा उशीर कसं काय होतंय रे तुला यायला? अरे तुझ्यासारख्या चांगल्या कामगारांनी एवढं उशिरा जाणं शोभतं का? आपली कंपनी बुडेल ना अशानी. अहो मॅडम काय सांगायचंय खूप टेन्शन आहे डोक्याला. काय टेन्शन आहे तुझं असं? माझ्या डोक्याला बघ किती टेन्शन आहे. सगळ्या कंपनीचं काम मला करावं लागतं. अहो कामाचं टेन्शन असलं तर ठीक आहे मॅडम मग पण घरगुती मॅटर्स म्हणजे तुम्हाला काय सांगायचंय? काय नेमका मॅटर काय? मी सोल्युशन देऊ शकते का त्याच्यावर काय सोल्युशन देणार आता? सांग तर मग मला. अहो मॅडम माझी बायको आहे ना नुसती पैसाच करते आणि प्रत्येक गोष्ट पैशात तुलती होती. आता तुम्ही मला सांगा एखादा जर नवरा आहे तो तिच्या बायकोला म्हणला की तुला मी आवडीने फिरायला घेऊन जाईन. तिला ते महत्वाचं नाही. ती म्हणते फिरून काय करायचे तुम्ही पैशाचं बोला. अरे बापरे. घरात ह्या वस्तू पाहिजे त्या वस्तू पाहिजे शेजारी इतके कमवतात हे करतय. तुझ्या बायकोला आहे ना चांगला धडा शिकवायला पाहिजे तेव्हा ती सुधरेल नाहीतर अशीच राहील ती.
अहो मॅडम काय सांगायचं आहे, आता तुम्ही मला सांगा, इतके दिवस तुमच्या कंपनीमध्ये काम करतोय मी, किती इमानदारीत काम करतो मी. अरे तू इमानदार एम्प्लॉई आमचा, म्हणून तर तुला भेटलं ना मी आता. तू एवढं उशिरा चाललंय मलाच नवल वाटलं तुझं. आता मला जर समजा काय चोरी लबाडी करून कमवायचं असलं तर मी पण पैसा कमवल ना, पण इमानदारीची किंमतच नाही राहिली हो मॅडम. ह्याच्यावर एक सोल्युशन देऊ का तुला? काय? एक काम कर, आता मी जसं बोलते ना तसंच कर. ठीक आहे, चालते. हा बरं जातो मी. बस आता संगत जाऊ. या मॅडम या या. कावेरी आलं किरकिर. काय अगं तुझ्यासाठी बघ काय आणले मी. काय पसारा कमी होता का त्यात ही बॅग आणली? अगं बॅग नाही, बॅग भरून पैसे त्याच्यामध्ये. शपथ, काय सांगताय? हा, तू म्हणत होती ना पैसे पाहिजे पैसे पाहिजे, हे घे एकदाचे पैसे आणून टाकले तुझ्यासाठी. खरंच लय भारी काम केलं बघा हे तुम्ही. माझे सगळे पैसे मी यांच्या नावावर केलेत. हे माझे हस्बंड आहेत बाय द वे. आता मग माझं सगळं यांच्या नावावर आहे आता. म्हणजे हे बघ, तू मला सकाळी काय म्हणली होती निघताना, हा. वाटल्यास स्वतःला विका, मला काय माहिती नाही, पण पैसे घरात आले पाहिजे. मग आमच्या मॅडम काय म्हणल्या, मी तुमच्याशी लग्न करते आणि त्या बदल्यात तुमची माझी अख्खी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करा. मग ती प्रॉपर्टी सगळी विकली, पैसे गोळा केले आणि तुझ्याकडे आणून दिले. उशिरा का व्हायना, पण तुम्हाला अक्कल आली नाही, हेच माझ्यासाठी लय झालं. हा, बायको तर बायको. पैशावर तुझा हक्क राहील, पण आता माझ्यावरती त्यांचा हक्क आहे बरं का सगळा. चालतंय, काय घ्यायचं ते घे. आणि हे बघ, आता ह्या घराच्या मालकीण आहेत बरं का, हा. तेव्हा ह्यांचंच घरात सगळं म्हणणं ऐकावं लागेल. वाटल्यास तुला हाताखाली 4-5 लोक कामाला घे, पण तुला यांना काही कमी पडून नाही द्यायचं बरं का, सगळी सेवा करायची. आम्हाला आपल्याकडे नोकर असेल, त्याची नका तुम्ही काळजी करू. चालेल. स्वयंपाक पण करता येतो ना तुला? मी आता नोकर ठेवणार, एवढी बॅग भरून पैसे आणलेत ना, आणि अशी पण तुझी फॅक्टरी आता ह्यांच्याच नावावर, मग काही टेन्शन नाही आता. हा, पण त्यांची बायको मी आहे आता, तो दर्जा तुला नाही देणार. ते काही असू दे, मला पैसे भेटल्याशी मतलब. चालते चालते. आणि ऐक ना आता, काय माहितीये का, ती माझी पत्नी आहे. इथून पुढे कुठल्या पाहुण्यांकडे जायचं असेल, कुठल्या कार्याला जायचं असेल, तर मला बायको म्हणून तिला सोबत न्यावं लागेल. असंही मला तुमच्या पाहुण्या रावण्यात इंटरेस्ट नाही, बिनधास्त तुम्ही तिला घेऊन जावं. चालते चालते. मग एक काम करा, आता तुमचं जे सामान आहे या खोलीतलं ते बाहेर काढा, कारण मी आता बायको ना त्यांची, मी यांच्या संग राहणार. हा, असंही मी एसी रूम वाली रूम करेल आता, एवढं काही. ठीक आहे चालेल, बाहेर काढा मग सामान आहे ते. हा ठीक आहे, चालेल. बॅग घेऊन जा तुम्ही. हो, बॅग तर नेणारच आहे, बॅगेत तर माझा जीव आहे. या. एवढी बॅग भरून पैसे, काय का असा ना, मला पैशाशी मतलब आहे. आता एवढा पैसा भेटलाय ना, पाहिजे तेवढे दागदागिने करल, पाहिजे तेवढे हौस मौस करल. आता दाखवते शांताला, तिच्यापेक्षाही भारी बंगला करते का नाही आता बघा. कावेरी, हा मॅडम जरा दमलेले आहेत बरं का, तेव्हा आता परत डिस्टर्ब नको करू आम्हाला. हा ठीक आहे ठीक आहे. हॅलो, काय? पण तात्या तुम्हाला अचानक हे कसं काय झालं? मी येते लगेच, तुम्ही काळजी नका करू. काय ग तुझं? हे कुठे? तुला काय करायचंय? माझा नवरा येतो. माझा बाप आजारी आहे, त्यासाठी मला त्यांना घेऊन जायचंय. मग मी काय करू? तुझा बाप आजारी आहे, माझा बाप थोडी आजारी आहे. माझा बाप आजारी असल्यावर येईन तो. हे बघ, मला सरक त्यांना. हो बाहेर, कानपाट फोडून परत आत गेल्यावर. लाज वाटते का तुला? कसली लाज? माझा नवरा तो मी विकत घेतलाय त्याला पैशांनी. विकत जरी घेतला तरी मागून आली तिकट झालीस तू. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला नवरा विकताना नाही लाज वाटली, आता कशी भांडतीयस? हा, हे बघ, जे काय झालं ते झालं, पहिलं त्यांना बोलव. काय झालंय कावेरी, का ओरडतीये? तात्या लय आजारी आहेत, प्लीज चला माझ्यासोबत, ऐका माझं. हे बघ, आज आमचा बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन आहे, तेव्हा मला तिच्या शब्दाबाहेर जाता यायचं. ते येणार नाहीत. हे बघा, इथं माणूस मारायला टेकलंय आणि तुम्हाला फिरायला जायचं सुचलंय का? हा, मग माझा नवरा आहे तो माझ्याच कामासाठी येणार. तुझं काय संबंध? बाजूला तू मध्ये येऊ नकोस, कळलं ना? ऐका माझं, तुम्ही चला. कावेरी, हे बघ, आपलं ठरलं होतं त्याप्रमाणे मी तिला विकलेलं आहे, तिने माझे पैसे मोजलेले आहेत. सगळं मला मान्य आहे, पण आता तात्या
त्यांना तुमची जास्त गरज आहे. हा मग मोठे जाव आहे, तुम्हाला कळतं का नाही का? अगं मग आहेत ना तुझ्याकडे एवढे सगळे पैसे, मग जा ना ते पैसे घेऊन. हे घे बाई तुला तुझे पैसे. मला पैसे नकोय, पण मला माझा नवरा पाहिजे. का? मला माफ कराव. या पैशाने मी सगळं काही विकत घेईल, पण नवरा नाही मला परत भेटणार. हेच तुला मला समजून सांगायचं होतं. आता डोळे उघडले ना तुझे. अगं पैशाने सगळं विकत घेता येतं, पण नाती विकत घेता येत नाही. प्रत्येक गोष्ट पैशात नको बघत जाऊ. पैसा काय ग, आज हे तर उद्या नाही, पण माणूस, नाती, माणुसकी विसरून चालणार नाही ना. बरोबर आहे ना मॅडम? बरोबर आहे ताई. पैशाला जास्त महत्त्व देण्यापेक्षा माणसाला जास्त महत्त्व द्या. कारण पैसा माणूस कमवू शकतो, पण माणूस गेल्यावर तुम्ही काय करसाल? आज बघितलं ना, तुझे वडील आजारी आहेत, शेवटच्या टप्प्यावर आलेत. त्यांनी काय मागितलं? पैसा मागितला. त्यांनी शेवटी तुला आणि मलाच बोलवलं ना तिथं. हेच मला तुला सांगायचं होतं. माझं खरंच चुकलं, मला माफ करा. घ्या समजून आता. अगं पैसा पैसा काय आपण कमवूच, पण नवऱ्याचं प्रेम तुला कधी दिसलं नाही का ग? चला मी येते. एवढंच तुम्हाला रिअलाइज करून द्यायचं. आणि हा, आम्ही हे सगळं नाटक केलं होतं तुला समजून सांगण्यासाठी. आमचं लग्न नाही झालेलं, हे सगळं खोटं आहे. माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा. राहू द्या ताई. तुमच्या ह्या नाटकाने मला चांगलीच बुद्धी घडवली. चला मी येते. बरं ठीक आहे, आपण पण आता तुझ्या वडिलांकडे जाऊ. चला. चल पुढं.